एक जागा जिथे प्रत्येक मशीन नाही तर एक संधी आहे स्वतःला घडवण्याची। ही जागा म्हणजे छाजेड फिटनेस क्लब, राहुरी फॅक्टरी मधील सर्वात विश्वसनीय आणि हायटेक जिम। महिलांसाठी स्वतंत्र बॅचेस अँड ट्रेनर्स, 100% सेफ अँड पॉझिटिव्ह एन्व्हायरमेंट, एसी सह पूर्ण सुविधा असलेली जिम, हायटेक इक्विपमेंट्स, फुल बॉडी वर्कआउट साठी योग्य। तर यायचं कुठे आहे? छाजेड फिटनेस क्लब, ताराबाद रोड, राहुरी फॅक्टरी। आवाज जनतेचा, लढा सर्वसामान्य जनतेच्या न्याय व हक्कांसाठी। बेघर आणि अल्पदृष्टी दिव्यांग मनोरुग्ण महिलेला राहुरीतील दिव्यांग शक्ती सेवा संस्थेच्या पदाधिकाऱ्यांच्या मदतीने नांदगाव येथील माऊली फाउंडेशन मध्ये आश्रय मिळाला। राहुरी शनी मंदिराजवळ एका अल्पदृष्टी असलेली दिव्यांग महिला रस्त्यावर फिरत होती। पोटाची भूक भागवण्यासाठी ते दुकानदार व रस्त्यांवरील नागरिकांना विनवणी करून खाण्यासाठी मागत होते। अनेकांनी तिला खायला व प्यायला दिलं। रात्री तिला रस्त्यावर झोपावं लागत होतं। दुर्दैवी वेळ तिच्यावर आली असता याबाबत दिव्यांग शक्ती सेवा संस्थेचे उपाध्यक्ष विष्णू ठोसर यांनी संस्थेचे अध्यक्ष मधुकर घाडगे यांना माहिती दिली। मधुकर घाडगे आणि अनिल तनपुरे यांच्यासोबत घटनास्थळी जाऊन त्या महिलेची विचारपूस केली। सुरुवातीला तिला एका वृद्धाश्रमात दाखल करण्यात आलं, मात्र ती अल्पदृष्टी असल्यानं तिला दैनंदिन स्वच्छता करणं शक्य नव्हतं। यानंतर मधुकर घाडगे यांनी नांदगाव येथील माऊली फाउंडेशनचे डॉक्टर राजेंद्र धामणे यांच्याशी संपर्क साधला। माऊली फाउंडेशनने या महिलेची जबाबदारी स्वीकारण्यास तयारी दर्शवली आणि तिला दाखल करून घेण्यासाठी स्वतःची गाडी पाठवली। अखेर त्या महिलेला माऊली फाउंडेशनमध्ये सुरक्षितपणे दाखल करण्यात आलं। या मदत कार्यात दिव्यांग शक्ती सेवा संस्थेचे संस्थापक अध्यक्ष मधुकर घाडगे, जिल्हा सल्लागार सलीम शेख, तालुका अध्यक्ष योगेश लबडे, विष्णू ठोसर, जालेंदर भोसले, अनिल तनपुरे, जालेंदर हिवाळे, सुखदेव कीर्तने, संदीप बोरसे, गोरक्षनाथ देवरे आदी उपस्थित होते। याशिवाय नायब तहसीलदार संध्या दळवी, राहुरी पोलीस निरीक्षक संजय ठेंगे, कृपा वृद्धाश्रमाचे संचालक किरण गायकवाड आणि माऊली फाउंडेशनचे डॉक्टर राजेंद्र धामणे यांचं सहकार्य लाभलंय। दिव्यांग शक्ती सेवा संस्थेच्या या संवेदनशील भूमिकेमुळे एका बेघर महिलेला जीवनाचा नवा आधार मिळाला आहे। नमस्कार, मी मधुकर घाडगे, दिव्यांग शक्ती सेवा संस्था संस्थापक अध्यक्ष, प्रहार दिव्यांग संघटनेचा जिल्हा अध्यक्ष। 2-3 दिवसापूर्वी आपल्या राहुरीमध्ये शनी मंदिरासमोर एक अंध आणि मनोरुग्ण महिला आम्हाला आढळली आणि ती बेवारस मध्ये होती। त्यासाठी आमच्या ते लक्षात आलं, एक दिवस तिथे ती राहिली आणि तिची सोय होत नसल्यामुळं आणि तिला कोणी वारस नसल्यामुळं आम्ही आमचे जे कार्यकर्ते विष्णू ठोसर यांच्या माध्यमातून आम्ही आपल्या राहुरी स्टेशन येथील कृपा वृद्धाश्रम येथे दाखल केलं। परंतु ती मनोरुग्ण आणि अंध असल्या कारणानं तिथं त्यांची सोय होणार नव्हती, म्हणून आम्ही आपल्या डेअरी येथील माऊली प्रतिष्ठान येथे संपर्क केला आणि त्यांनी सांगितलं की तिला इथं पोहोच करा, म्हणून आपण राहुरी पोलीस स्टेशनमध्ये आलो होतो आणि त्यांना त्याची तक्रार दिली आणि त्यांच्याकडून आम्हाला ठेंगे साहेबांनी खूप सहकार्य केलं। त्याचबरोबर नायब तहसीलदार संध्या मॅडम यांनी सहकार्य केलं आणि त्याचं आम्ही तिथं त्यांनी गाडी जाण्याची व्यवस्था केली। आता आम्ही त्यांना तिथं पाठवत आहोत। धन्यवाद। नवनवीन घडामोडी आणि सत्य बातमी पाहण्यासाठी आजच आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा आणि लाईक नक्की करा।